तारदाळमधील गायरान जमिनीतील 10 एकर जागा डीकेटी संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आली आहे। या जागेला संस्थेकडून संरक्षक भिंत घालण्याचं काम हाती घेण्यात आलंय। या कामाच्या शुभारंभासाठी आलेले आमदार प्रकाश आवाडे आणि स्थानिकांमध्ये वाद झाला होता। संरक्षक भिंतीच्या कामाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचा आमदार प्रकाश आवाडे यांनी सुपारी बहाद्दर असा उल्लेख केल्यानं ग्रामस्थ संतापलेत। यात संतापातून आज तारदाळ बंदची हाक देण्यात आली होती। बंदच्या आवाहनाला तारदाळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, प्रमोद परीट, विनोद कोराणे, विकास गायकवाड, रणजित पोवार, सुनील शिंदे आदींनी आमदार प्रकाश आवाडेंच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला। पोलीस प्रशासनानं भिंतीच्या कामाला संरक्षण दिल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। डीकेटी संस्थेला क्रीडांगणासाठी भाडेपट्टी करारावर जागा दिलेली असताना त्याचा वापर आजपर्यंत करण्यात आलेला नाही। त्यामुळे आता ही जागा बंदिस्त करून आमदार आवाडे काय साध्य करणार आहेत असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत। दरम्यान गायरान जमिनीतील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्तीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केलंय।